नमस्कार, मी संगीताच रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन वड्यांची झणझणीत मसालेदार आणि अतिशय चविष्ट भाजी. ही भाजी योग्य पद्धतीने केली तर चवीला अगदी चिकनसारखी लागते. ही भाजी प्रोटीनने समृद्ध असून चपाती, भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम एका भांड्यात सोयाबीन वड्या घेऊन त्या 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे. आता गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये या सोयाबीन वड्या घालून आणि साधारण 7 ते 10 मिनटं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात. सोयाबीनच्या वड्या शिजेपर्यंत आपण या भाजीला खास आणि चवदार मसाल्याचं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेलं सुके खोबरं घालूया. आता मंद आचेवर खोबरे सतत हलवत छान गडद सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. खोबरं जितकं छान भाजलं जाईल तितकंच भाजीला सुगंध, रंग, खमंग आणि चव अप्रतिम मिळते. खोबरं छान गडद सोनेरी रंगावर भाजून झालं आहे. आता आपण पॅनमध्ये उभा चिरलेला कांदा घालून कांदाही मंद आचेवरती सतत हलवत सोनेरी गडद रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आता यामध्ये लसूण आणि आलं घालून 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया. त्यामुळे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईल. यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपल्या सोयाबीनच्या वड्या अगदी छान शिजून तयार झालेल्या आहेत. त्या थोड्या गार झाल्यानंतर हाताने दाबून त्यातील पूर्ण अतिरिक्त पाणी काढून घेऊया. ही छोटीशी स्टेप आहे पण अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सोयाबीन वड्यांमध्ये मसाल्याची चव अधिक छान मुरते आणि भाजीला चव अनेक पटीने खुलून येते. आता एक पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये या सोयाबीन वड्या घालून मध्यम आचेवर 2 ते 3 मिनटं हलक्या हाताने परतून घेऊया. या प्रक्रियेमुळे सोयाबीनचा विशिष्ट वास पूर्णपणे निघून जातो. आता आपण तयार केलेले वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो आणि ताजी कोथिंबीर घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून अगदी बारीक आणि गुळगुळीत वाटण तयार करून घेऊयात. हे अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं. आता पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालूया. जिरे चांगली तडतडल्यानंतर 2 चिमूट हिंग घालून घेऊया. तसेच 1 तमालपत्र आणि 2 छोटे दालचिनीचे तुकडे घालूया. काही सेकंद परतून घेऊया. त्यामुळे मसाल्याला अतिशय खमंग सुगंध येतो. आता उभा पातळ चिरलेला कांदा घालूया आणि मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. कांदा व्यवस्थित भाजल्यामुळे ग्रेव्हीला सुंदर रंग, नैसर्गिक गोडवा आणि अप्रतिम चव मिळते. आता कढीपत्त्याची ताजी पानं घालून हलकंसं परतून घेऊयात. यानंतर तयार केलेले वाटण घालून मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊयात. मसाल्यातून हलकंसं तेल सुटेपर्यंत परतल्याने त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो. आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेही पॅनमध्ये घालून घेऊयात आणि मसाला छान असं भाजून घेऊयात. आता यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालून पुन्हा काही मिनटं छान परतून घेऊया. टोमॅटोच्या पेस्टमुळे भाजीला नैसर्गिक घट्टपणा येतो. यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मसाले एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊयात. आता थोडंसं पाणी घालून झाकण ठेवूयात आणि मसाला 8 ते 10 मिनटं छान असं शिजवून घेऊयात. आता झाकण काढून घेऊयात आणि सोयाबीनच्या वड्या घालून मसाल्यात हलक्या हाताने मिसळूयात. सोयाबीनच्या वड्या भाजून घेतल्यामुळे भाजी अजिबात पाणीदार लागणार नाही. यामुळे सोयाबीन वड्यांमध्ये मसाल्याची चव अधिक छान मुरते आणि भाजीची चव अनेक पटीने टेस्टी होते. आता भाजीमध्ये आपल्या आवडीनुसार
रश्श्यासाठी आवश्यक तेवढं पाणी घालूयात. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊयात. म्हणजे मसाल्याची चव सोयाबीन वड्यामध्ये छान मुरते. आता शेवटी बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालूयात. पहा बरं किती सुंदर रंग आला आहे आणि सुगंध देखील मस्त दरवळत आहे. अशा प्रकारे आपली झणझणीत मसालेदार आणि स्वादिष्ट सोयाबीन वड्यांची भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे. एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. तिची चव आणि टेक्स्चर इतकी अप्रतिम लागतं की प्रत्येकजण आवडीने खाईल. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि संगीताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.